शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना करो युट्यूब चॅनलमध्ये। एकंदरीत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आलेली आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आचारसंहितेपूर्वीच जो नमो शेतकरी योजना तसेच पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा जो 19वा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। काय सविस्तररित्या बातमी, तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो, आपल्या योजना करो युट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसेच सोबतचे जे बेल आयकॉन आहे त्याला ऑल क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन पद्धतीचे जे नोटिफिकेशन आहे तुमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल। तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी म्हणजे नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान महासन्मान निधी योजना, पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याविषयी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, 19व्या हप्त्याविषयी। तर एकंदरीत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे की 19वा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांच्या आचारसंहितेपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे। तर पीएम किसान महासन्मान निधी योजना ही राज्य सरकारकडून, तसेच नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारकडून आणि पीएम किसान योजना ही केंद्र सरकारकडून राबवली जाणारी सर्वात मोठी डीबीटी मार्फत ही योजना बनलेली आहे। कारण की अनेक शेतकरी बांधवांना जे आहे या योजनेचा लाभ मिळत असतो आणि वार्षिक 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असतात। एकंदरीत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असतात आणि मिळून दोन्ही योजनेची मिळून 12,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, अशी घोषणा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। एकंदरीत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा, पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा जर तुम्हाला लाभ मिळत नसेल तर तुम्ही काय करू शकता शेतकरी मित्रांनो, तर तुम्ही एक काम करू शकता शेतकरी मित्रांनो, तुमची जे पीएम किसान महासन्मान निधी योजनेचे रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो आधार क्रमांकाने काढा आणि काढल्याच्या नंतर तुम्ही इथे येऊन तुमची स्थिती तपासावर क्लिक करा, जेणेकरून तुमच्या हप्त्याचं जे स्टेटस आहे कशा पद्धतीने चेक करायचं आता मी सांगणार आहे। तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे की याच्यामध्ये सर्व काही देण्यात आले आहे। आपण अधिकृत वेबसाईटवर आलो आहोत आणि अधिकृत वेबसाईटवर आपण पाहू शकता की पीएम किसान महासन्मान निधी योजना कृषी आणि कल्याण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार असं ही वेबसाईट आहे। आणि इथं शेतकरी मित्रांनो तुम्हाला इथं दिसेल की इथं तुमची स्थिती जाणून घ्या। इथे तुमचा जो आधार क्रमांक आहे ते टाकायचा आहे आणि माननीय श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो हप्ता आहे तो हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेला आहे। 5 ऑक्टोबर 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा जो हप्ता आहे तो हप्ता टाकण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी म्हणजे 2,000 रुपयाचा जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। आपण खाली स्क्रोल करू शकता आणि इथं जाऊन तुम्हाला जर तुम्ही नवीन नोंदणी करायची असेल शेतकरी मित्रांनो तर तुम्ही घरबसल्या सुद्धा करू शकता। आणि अन्यथा आपल्याला जर सीएससी सेंटर जवळ असेल किंवा ऑनलाईन सेंटर नगदीचं असेल तुमच्या, तर तिथे जाऊन सुद्धा पीएम किसान महासन्मान निधी योजनेचे स्टेटस जे आहे तुम्ही चेक करू शकता। एकंदरीत अशा पद्धतीचं ही अपडेट होतं, महत्त्वपूर्ण अपडेट होतं। आपल्या योजना करो युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, तसेच बेल आयकॉनला ऑल क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।